लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त आता प्रोमो आउट झालेला आहे मुळातच. मात्र आता आपल्याला असं वाटतंय की मनस्विनीने खूप मोठी आता लगेचच बाजी मारलेली आहे आणि मनस्विनीला असं वाटतंय की आपण आता कान्हाला घराबाहेर काढून आता इकडे मुळातच म्हणजे त्या दोघांच्या मध्ये आता फूट पाडू शकतो. पण तिचा हा विश्वास एका झटक्यात प्रेमाने आता मात्र इकडे कबीर किर्लोस्करने हाणून पाडलाय. हो, कान्हाने नाही तर आता कबीर किर्लोस्करने हा विश्वास मोठा हाणून पाडलाय. आणि इतकंच नाहीये, सखीला असं काहीतरी सांगितलंय की ज्यानंतर सखीने आता कान्हासोबत लग्न करून पुन्हा एकदा त्याच घरात एंट्री केलेली आहे. आणि इथूनच खरा आता कबीरचा बदला सुरू होणार आहे. कारण आता देवदत्त किर्लोस्कर यांच्याविषयीचं जे काही सत्य आहे ते सगळं सत्य इकडे आता समोर येणार असतं प्रेक्षकांनो. एका झटक्यात तेजस्विनी नाही तर ही मनस्विनी आहे आणि या मनस्विनीने केलेले कारनामे समोर आल्यावरती स्वतः आता काय निर्णय सखी घेणार सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून. इकडे आता मनस्विनीच्या डोक्यामध्ये आहे काहीही झालं तरी ही प्रॉपर्टी मात्र आता आपल्या नावावरती झालीच पाहिजे आणि त्यासाठी साम दाम दंड भेद काहीही असेल तरी ते सुद्धा आता मला आता इकडे तयार करायलाच पाहिजे. आणि त्यासाठी मग ती आता सखीला सांगायला लागते, सखी हे बघ, म्हणजे काही झालं तरी सुद्धा ज्या माणसाने आपल्या कुटुंबाला फसवलंय किंवा ज्या माणसाने आपल्या कुटुंबावरती इतका मोठा आघात केलाय तर त्याचं आता गप्पपणे हे सगळं सहन करण्यापेक्षा मला तर असं वाटते या माणसाच्या सोबतचे सगळे संबंध संपवून टाकले पाहिजेत. मला असं वाटते की तू आता जर का डिवोर्स दिलास ना तर ती गोष्ट जास्त चांगली बसेल. आणि यावरती काका म्हणतात, वहिनी अगं काय म्हणजे आता एक घाव दोन तुकडे करणं हा तर तुझा अजिबात हे नाहीये आणि तसं असताना तू हे सगळं का बोलतेस. यावरती ती म्हणते, खरं सांगू का भाऊजी, तर मी आता खूप स्ट्रॉंग झालेली आहे. आत्तापर्यंत माझी जी काही फसवणूक चालू होती ती फसवणूक मी स्वतः सहन केलेली आहे. पण माझ्या लेकीची जी काही फसवणूक होईल ना ती मी बिलकुल सहन करणार नाही म्हणजे नाही. माझ्या लेकीच्या बाबतीत आता जे काही झालंय ते सगळं मला बघवत नाहीये आणि त्या कान्हाला शिक्षा मिळाली पाहिजे. आणि असं म्हटल्यावरती ती सांगते, हे बघ सखी, काही झालं तरी सुद्धा मला असं वाटते की तू या सगळ्यामध्ये आता इकडे डिवोर्स पेपरवरती साईन करावी आणि आता त्याच्या तोंडावरती ते डिवोर्स पेपर नेऊन मारावे. इकडे काका काकू आणि आता कुणालाच हे म्हणणं पटत नाहीये पण आता सरकार म्हणजेच मनस्विनी ऐकायला तयार नाहीये. आणि त्यावेळेला सखी मात्र एकदम मोठाच निर्णय घेते. सखीच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे. सखी सांगते, नाही, मला आता माझी आई बोलते ना तेच सगळं करायला पाहिजे. कारण काहीही झालं तरी आत्तापर्यंत आईने प्रत्येक वेळेला खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता मी माझ्या आईचं जर का ऐकलं नाही ना तर माझ्यासाठी आता ते चुकीचं आहे. आई ते काही नाहीये, तू एक काम कर, काहीही झालं तरी सुद्धा तू आता हे पेपर तयार करून घे. आता इकडे सखीने खूप मोठा ड्रामा रचलाय. तिला माहिती आहे की आपली आई हे सगळं करू शकत नाहीये आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या आईकडे ओळख पण नाहीये तितकी. मग सगळं नक्की काय आहे, कोण करते हे सगळं तिला जाणून घ्यायचं आहे. नक्की आपल्या आईची मदत कोण करते हे सगळं जाणून घेण्यासाठी तिने आता सांगितलंय. मग काय, मग आता मनस्विनीला इतकंच पाहिजे आहे की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे डिवोर्स झाला, कान्हाच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला की आपला खेळ संपलेला आहे. आणि त्यानंतर मनस्विनी आता मात्र दुसरा ड्रामा रचणार असते. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे काका विचार करतात, नाही काहीतरी गडबड आहे. वहिनी असा विचार कधीच करणार नाहीत किंवा वहिनी या सगळ्यामध्ये असं कधीच बोलणार नाहीत. काय आहे असा विचार मात्र आता ते करत आहेत. बरं, त्याच वेळेला लगेच मनस्विनीने तातडीने पेपर बनवून आणलेले आहेत. बरं, मनस्विनीने पेपर बनवून आणल्यावरती मग ती ते पेपर सखीकडे देते आणि सखी, हे पेपर घे आणि जा आत्ताच्या आत्ता त्याच्या थोबाडावरती मारून ये. काहीही झालं तरी सुद्धा माझ्या कुणी फसवू शकत नाहीये. ही गोष्ट मात्र आता त्याला कळलीच पाहिजे. असं म्हटल्यावरती सखी बिचारी मात्र आता निघालेली आहे आणि सखी आता ते पेपर घेऊन तिकडून चाललेली आहे. ज्या वेळेला सखी आता ते पेपर घेऊन चालले आणि आता मनस्विनी विचार करते, चला आपला एक तरी डाव इकडे यशस्वी झालेला आहे. काहीही झालं
तरी सुद्धा आता मात्र आपली सखी त्याच्या थोबाडावरती हे पेपर मारणार आणि आपली कसली ही सखी आता मात्र ना घरची ना गाठची. एकदा का त्याचे डिवोर्स झाला की आता सगळी प्रॉपर्टी ही आता माझ्या नावावरती होणार म्हणजे होणार, असं आता ती विचार करत आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता सखी उतरते. तिने कान्हाला ऑलरेडी बोलवलेलं आहे. कान्हाला बोलवल्यावरती ती आता सांगायला लागते हे डिवोर्स पेपर याच्यावरती ताबडतोब आता साईन करायची आणि साईन करून ताबडतोब आता हे डिवोर्स पेपर मला इकडे द्यायचे. यावरती कान्हा सुद्धा एकही शब्द बोलत नाहीये आणि कान्हा एकही शब्द न बोलता त्याच्यावरती सही करतोय. आणि त्यानंतर मग आता तिला थोडं वाईट वाटले. खरं तर कितीही काही बोललं तरी सुद्धा कान्हावरती तिचं आता जीवापाड प्रेम आहे आणि ही गोष्ट प्रत्येक वेळेला आपल्याला दिसण्यात येत आहे. काहीही झालं तरी सुद्धा कान्हा आता ते पेपर साईन करतो आणि पेपर साईन केले आणि सखी एकदम उदास झालेली बघून आता इकडे लगेच सांगायला लागतो तो म्हणजे कबीर, काय झालं सखी, म्हणजे बेबी सरकार तुम्ही का नाराज झालात? यावरती ती म्हणते तुला माझ्यापासून डिवोर्स पाहिजे आणि तू माझ्या इतक्या सह्या पटकन केल्यास. यावरती तो म्हणतो एकदा पेपर बघितलेत ना बेबी सरकार, तर आता तुम्हाला समजेल की त्या सह्या कान्हा महाडिक यांनी केल्यात. मुळातच इकडे आता कान्हा महाडिक हा माणूसच अस्तित्वातच नाहीये. कान्हा महाडिक हा जर का अस्तित्वातच नाहीये तर आता त्याच्या सह्या सुद्धा आता काही मायने राखत नाहीत ना. आता खरं सांगायचं तर मी आहे कबीर किर्लोस्कर आणि आता जर का या सगळ्यामध्ये तुम्ही आता लग्न करायचं आहे तर ते कबीर किर्लोस्करच्या सोबत करायचं आहे, नाही की कान्हा महाडिकच्या सोबत. त्यामुळे कान्हा महाडिकने काही केलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण कबीरने मात्र आता लग्नासाठी तुम्हाला मागणी घातली. हा कबीर तुमच्याकडे लग्नासाठी मागणी घालतोय आणि बेबी सरकार कबीर सोबत लग्न कराल का? यावरती ती म्हणते का मी तुझ्यासोबत लग्न करेन? यावरती तो आता सांगायला लागतो कारण तुमच्या डोळ्यामध्ये मला माझ्याविषयीचं प्रेम मात्र ओथंबून वाहताना दिसत आहे आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी हे लग्न करायचं. यावरती ती सांगायला लागते नाही, खरं सांगायचं तर यावरती तो म्हणतो नाही, तुम्ही करा लग्न, पण आता लग्न करायचं न करायचं तुमचा निर्णय असेल, पण सावध राहा कारण आता हे पेपर तुम्हाला कुणी बनवून दिलेत ते मला चांगलंच माहिती आहे. जरी मी तुमच्या आयुष्यातून निघून गेलो असलो ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्याच्या सगळ्या अपडेट आहेत. आता तुम्ही विचार करा, तेजस्विनी मॅडम कधीतरी पेपर बनवू शकतील का? आणि मग पुढचं काय ते ठरवा. माझ्यासोबत लग्न करा तरच तुमची प्रॉपर्टी सेफ राहणार आहे, नाहीतर आता तुमची ही सावत्र मावशी म्हणजे सावत्र आई म्हणा, सावत्र मावशी म्हणा किंवा कैदाशीन म्हणा, ती आता सगळं हे करणार. आणि आज हा कबीर तुम्हाला प्रपोज करतोय. कबीरने प्रपोज केल्यावरती मात्र आता इकडे म्हणजे सखी एकदम हुरळून गेलेली आहे. सखी आता काहीच बोलत नाहीये आणि त्यानंतर तो सांगतोय आज हा कान्हा नाहीये तर कबीर आहे. माझ्यासोबत आयुष्याची नव्याने सुरुवात करशील? कारण आता कान्हा बनता बनता मी सुद्धा तुझ्या प्रेमामध्ये वेड्यासारखा पडलेलो आहे आणि ठीक आहे, तू आता विचार कर आणि वेळ घे. त्यानंतर मग आता कारमध्ये येऊन बसलेली आहे. ज्या वेळेला प्रेक्षकांनो सखी आता कारमध्ये आलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता सखी लगेच सांगायला लागते की आई पेपरवरती सही झाले पण ती कान्हाची झाले, त्याचा काही उपयोग नाहीये. यावरती ती म्हणते अगं असं काय करतेस, मग तू ताबडतोब आता इकडे कबीरची सही घे. त्यावरती म्हणते मी कबीर सोबत कुठे लग्न केलंय? त्यावरती ती म्हणते हे बघ सखी, लवकरात लवकर निर्णय घे. तो आता तुला मुलगा फसवायच्या आधी तुला काय तो निर्णय घ्यायलाच पाहिजे. सखी सांगायला लागते आई तू मला या सगळ्यामध्ये डिवोर्ससाठी सांगतेस का? यावरती ती म्हणते हो आणि सखीला डाऊटच. आता घरी आल्यावरती मग आता पुन्हा एकदा मनस्विनी तिला सांगायला लागते एक काम कर सखी, आता मी तुझ्यासोबत येते, काही झालं तरी सुद्धा आपण आता त्याची सही घेऊया. यावरती सखी म्हणते नाही आई, मला खरंच प्रश्न पडलाय, तू खरंच माझी आई आहेस ना? कारण आता काही झालं तरी सुद्धा एक आई आपल्या मुलीचा संसार आता वाचावा यासाठी प्रयत्न करते आणि तू मात्र माझा संसार मोडायला निघालीस. असं म्हटल्यावरती आता इकडे मनस्विनी सांगायला लागते अगं नाही ग, तसं नाहीये, मला फक्त तुझी आता काळजी वाटते ना, बास इतकंच. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते ठीक आहे. दुसऱ्या दिवशी प्रसंग मात्र वेगळाच. डायरेक्ट लग्न करून आता मात्र इकडे आलेली आहे ती म्हणजे सखी आणि कान्हा आणि सोबत वकील. मनस्विनीची सगळी स्वप्न धुळदान झालेली आहेत आणि त्यानंतर मनस्विनी मात्र आता हादरले. हे काय आहे सखी सांगते मी कबीर महाडिक याच्यासोबत, कबीर किर्लोस्कर याच्यासोबत लग्न तर केलेलं
केलेला आहे, पण आता माझी सगळी प्रॉपर्टी सुद्धा आता त्याच्याच नावावरती टाकलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे मनस्विनी चिडले आणि तू हे कसं करू शकतेस, तू हे कसं करू शकतेस, ह्या प्रॉपर्टीसाठी आता दिवस रात्र मी मेहनत केले, मी किती काही काय काय केलंय आणि या सगळ्यामध्ये आता ही प्रॉपर्टी त्याच्या नावावरती केलीस. यावरती मात्र आता लगेचच स्वतःच्याच तोंडून स्वतःचं सत्य सरकारने कबूल केल्यावरती जबरदस्त धमाका घडलेला आहे.